ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात. राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून 2030 पर्यंत आणखी 300 किलोमीटरपेक्षा अधिक नवीन मार्ग सुरू करण्यासाठी नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. 2030 पर्यंत आणखी 300 किलोमीटरहून अधिक नवीन मार्ग सुरू करण्यासाठी नियोजन करावं, तसंच सदर प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासून 3 वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नियोजन केलं जावं असेही आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर तसंच मुंबई महानगर प्रदेश MMRDAच्या शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या काशीगाव ते सुभाषचंद्र बोस स्टेडियम या स्थानकावरती विद्युत यंत्रणा उभारण्याचं काम पूर्ण झालंय. यानंतर आता काशीगाव ते शहीद भगतसिंग गार्डन मार्गावरती मंगळवारी मेट्रो गाडी पहिल्यांदाच चालवण्यात आलेली असून आता या मार्गावर चाचण्यांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे मेट्रो 9चा काशीगाव ते सुभाषचंद्र बोस स्टेडियम हा दुसरा टप्पा सुरू करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पडलेलं असून डिसेंबर अखेर या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध करण्याच्या उद्देशानं अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार महिला राखीव डब्यात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर आता 2,500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. अनधिकृत प्रवास, आरक्षित डब्यांमध्ये बेकायदा प्रवेश, महिला व अपंगांसाठी राखीव जागांवरील अतिक्रमण तसंच तिकिटांशी संबंधित गैरप्रकार यांच्यावर अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कलम 162 नुसार आता कडक कारवाई केली जाईल. RBIनं देशातील प्रमुख स्मॉल फायनान्स बँकांमध्ये मुदत ठेव करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केलेत. या नव्या नियमांमुळे ठेव ऑफर करण्यापूर्वी व्याजदरांचा खुलासा करणं आवश्यक असणार आहे, तर बल्क डिपॉझिट दरांसाठी अपडेट करण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. पालिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रम राज्य सरकारच्या मदतीनं 22 आगारांचा कायापालट करणार आहे. बेस्ट समितीच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये कायापालट प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रस्तावाला समितीनं तत्वतः मंजुरी दिलेली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेकडे पाठवण्यात आला. त्यानंतर पालिका नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठवणार आहे. आगारांच्या पुनर्विकासामध्ये 36,000 खासगी गाड्या उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध केली जाणार असून क्रीडा, सांस्कृतिक सुविधांसह व्यावसायिक सार्वजनिक संकुल उभारलं जाईल. प्रकल्पासाठी सल्लागार नेमून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाईल. राज्यात SIRला 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. स्थलांतरित मतदारांच्या प्रश्नावरून मुंबई, पुणे आणि ठाण्यातील विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला मिळत असलेला सुमार प्रतिसाद लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं राज्यामधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीची मोहीम 17 ऑगस्टपर्यंत आता राबवण्यात येणार आहे. व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी सध्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सादर केलेली कागदपत्र तपासणी दरम्यान किंवा पडताळणी अंती चुकीची, खोटी, बनावट किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल. तसंच संबंधित विद्यार्थ्यांविरुद्ध प्रचलित नियमानुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा निर्णय CET कक्षानं घेतला आहे. सर्व संस्थांना सुद्धा तसे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना विविध लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र अपलोड केलेली आहेत. त्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून कॉलेजमध्ये जागांचं वाटप करण्यात येत आहे. वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन शिवाय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची खरेदी, विक्री अथवा स्वतःच्या मनानं वापर करणं महिलांच्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकतं. अशा औषधांच्या अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी केवळ नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांच्या वैध प्रिस्क्रिप्शनवरतीच गर्भपाताच्या औषधांची विक्री करावी. नियमबाह्य विक्री आढळल्यास संबंधितांवरती कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिला आहे.
पंतप्रधान ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत 1500 एसी इलेक्ट्रिक मिडी बसेसचा ताफा सेवेत दाखल करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली। या बसेस 2 वर्षात टप्प्याटप्प्यानं मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल केल्या जातील। मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम, पर्यावरणपूरक आणि प्रवाशांसाठी सुलभ बनवण्याच्या दिशेनं उपक्रमानं हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। आणि आता राज्यातील प्रमुख शहरांचे आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात। मुंबई पेट्रोल 111.21, डिझेल 97.83 रुपये। ठाणे पेट्रोल 111.38, डिझेल 98.2 रुपये। नाशिक शहर पेट्रोल 112.44, डिझेल 99.5 रुपये। नागपूर शहर पेट्रोल 111.72, डिझेल 98.38 रुपये। छत्रपती संभाजीनगर शहर पेट्रोल 114.86, डिझेल 100.78 रुपये।